धम्मपद यमक वगो 15वी गाथा। इद सोचती पेच सोचती पापकारी उभयत्थ सोचती सो सोचती सो विहयति दिस्वा कम्म किलिट्ठ मत्तनो। पापी मनुष्य, आता यांनी जसा अनुवाद लिहिला आहे तोच मी वाचतो आज, जसं ते मी तुम्हाला पाठवलेलं आहे तोच वाचतो। तो योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला बघायचं आहे, आणि ते स्वातंत्र्य आपण घ्यायचे आहे। कोणती गोष्ट आहे तशी स्वीकारायची नाही, त्याचं परीक्षण करायचं, योग्य असेल तरच स्वीकारायचं, अयोग्य असेल तर त्याच्यात सुधारणा करून घ्यायची। मूळ जी गाथा आहे ती मूळ गाथा जशी आपल्यापर्यंत आली तशी ती आहे, अशीच असेल असे आपल्याला म्हणायचं कारण नाही, परंतु ती आपल्याला थोडी विषयाच्या जवळ नेते, म्हणून आपण ती गाथा जशी आहे तशी आपण स्वीकारतोय, आणि त्याचा अर्थ पण ज्यांनी जसा केलाय तसा आपण तो घेतो। आता वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ केलेला आहे। इथं काय अर्थ केलाय की पापी मनुष्य, पापकारी, पाप करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी शोक करतो। सोचती, सोचती म्हणजे शोक करतो, दोन्ही ठिकाणी शोक करतो। दोन्ही ठिकाणी म्हणजे इध आणि पेच, इध पेचती पेचत, पेच इध सोचती पेच सोचती, इथे शोक करतो। आणि पेच तर याचा अर्थ बऱ्याच लोकांनी परलोक असा केलेला आहे, आणि हा गोंधळ टाकणारा अर्थ आहे। तर तो गोंधळ आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया, काही आज काही उद्या। सध्या फक्त अर्थ पाहू। पापी मनुष्य दोन्ही ठिकाणी शोक करतो, या जगात आणि परलोकात पण। आता हे जग काय आहे म्हणजे इध, इधचा अर्थ त्यांनी हे जग केलेला आहे, आणि पेचचा अर्थ परलोक केलेला आहे। तर ते काय आहे तसा त्याचा अर्थ आहे का हे आपण पाहणार आहोत। पुढे असं म्हटलेलं आहे, सो सोचती सो विहयती, असा असा शोक करून असा विहयती, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये विव्हळणे असं म्हणतो, विव्हळणे म्हणजे शोक करण्यामधला एक जो प्रकार आहे, म्हणजे जास्त कणणे, कणणे आपण म्हणतो। तर जो जास्त वाईट काम करतो, कर्म करतो, तो शोक करतो, विव्हळतो। कशाने? दिसवा, दिसवा म्हणजे दिस म्हणजे पाहणे, पाहून, दिसवा म्हणजे हे पाहून, काय पाहून? कम्म केलिठ्ठ मत्तनो, कम्म म्हणजे कृती, ऍक्शन, कर्म, कर्म म्हणजे कृती, आणि कृती जी असते ही कायाची कृती असते, वाणीची कृती असते, मनाची कृती असते, म्हणजे काया वाचा मनाचं कर्म। कसं कर्म? किलिठ्ठ म्हणजे क्लिष्ट, क्लिष्ट, दुष्ट, दूषित, दुष्ट, दूषित, क्लिष्ट, किलिठ्ठ, आपले केलिठ्ठम अत्तनो, अत्तनो म्हणजे स्वतःचे, आपले, आपले क्लिष्ट कर्म पाहून तो शोक करतो, विव्हळतो। कोण? पापकारी, पाप कर्म करणारा, वाईट कृती करणारा। तर पाप करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी शोक करतो, या जगात पण आणि परलोकात पण, असा अर्थ केलाय। आणि आपले दुष्ट कर्म पाहून तो शोकाकुल होतो, पीडित होतो, असा या गाथेचा त्यांनी अर्थ केलेला आहे। कुणी, ज्यांचं मी पुस्तक रेफर करतो, धम्मपद, भजनतालन कौशल्यांचा
हिंदी मधला अनुवाद आहे त्याचा. मराठीमध्ये अनुवाद नरेंद्र बोखारेंनी केलेला आहे. आणि बार्टीच्या वतीने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी तो अनुवाद प्रसिद्ध केलेला आहे. आणि तो आपण इथे याच्यासाठी घेतो, चिंतनासाठी घेतो, अभ्यासासाठी घेतो. आता याला आपण आणखीन वेगवेगळे अनुवाद पाहून आपण त्याचं तुलनात्मक हे करतो, परीक्षण करतो. एक मी संदर्भ घेतो, तो हिंदी अनुवाद आहे. धम्मपद हा डॉक्टर एम.एल. परिहार जयपूरचे आहेत, राजस्थानचे. त्यांचं बुद्धम पब्लिशर्स यांनी केलेला तो अनुवाद आहे. बुद्धम पब्लिशर्सने तो प्रकाशित केलाय, ते त्यांचं दिसते प्रकाशन. आणि याचं जे संपादन केलेलं आहे किंवा अनुवाद जो केलेला आहे तो डॉक्टर एम.एल. परिहार यांनी केलेला आहे. आणि त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक शब्दाचा त्यांनी अर्थ देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे आपल्याला त्याची मदत होते. तो योग्य अयोग्य तर नंतरची गोष्ट आहे, परंतु अर्थ तरी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि हिंदीमध्ये केलेला आहे. त्यांनी काय काय म्हटलेलं आहे, पाप यानी पाप कर्म यानी बुरा या गलत कर्म करने वाला व्यक्ति यहाँ और वहां, इधर आणि पेक्षा से दोन शब्द येत ना, यहाँ और वहां अर्थात इस लोक में और मरने के बाद परलोक में भी शोक करता है. यांनी वेगळाच अर्थ केला त्यांनी. दोनों जगह शोक करता है, यहाँ वहां, इस लोक में परलोक में, दोनों जगह शोक करता है, पश्चाताप करता है. और वह अपने मैले कर्मों को देखकर शोक करता है, दुखी होता है. असं त्यांनी एक अर्थ, विस्तारित अर्थ केलेला आहे. त्यांनी जे शब्दांचे अर्थ पण त्याच्यात दिलेले आहेत. इधं म्हणजे यहाँ, इस लोक में, इस जीवन में, सोचती यानी शोक करता है, दुखी रहता है. पेच यानी मरने के बाद, यहाँ यहाँ से परलोक में जाकर, पेच यानी पेच म्हणजे यहाँ से परलोक में जाकर अगले शरीर में जाकर शोक करता है. ते आणखीन गोंधळ टाकणारा अनुवाद केलेला आहे. अगले 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 शरीर में जाकर शोक करता है म्हणजे आता हे जे आत्म्याचा जो काही सिद्धांत आहे त्यांचा, आत्म्याची जी काय मान्यता आहे, तोच शब्द त्यांनी इथे योजलेला आहे. तर बुद्ध धम्मामध्ये जे काही अनेक गोंधळ करून टाकलेले आहेत ते बरेचसे मूळ पालेवाल्यांनी पण केलेत, त्याचे अनुवाद करणाऱ्यांनी केलेत. अनुवाद हजार लोकांनी केलेले असतील, हजार हजार लोकांनी केले. ते आपल्या समोरच 3-4 अनुवाद आहेत आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे. बुद्धांनी काय सांगितलं असेल हे आपल्याला माहित होणं शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे. त्यामुळे इतरांनी काय सांगितलं त्याच्यावरूनच आपण बुद्धांच्या शिकवणीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो स्वतंत्रपणे केला पाहिजे, असं असा बाबासाहेबांचा संदेश आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध अँड धम्मच्या प्रस्तावनेमध्ये जो मुद्दा सांगितलेला आहे की निकाय त्रिपिटकातलं सुत्त पिटक, त्या सुत्त पिटकातला हा धम्मपद ग्रंथ आहे, एका निकायामधला, खुद्दक निकायातला. तर निकाय तपासून पाहिले पाहिजेत असं त्यांचं जणू काय संकेत आहे. कारण निकायांनीच बुद्धांचं चरित्र आणि बुद्धांची शिकवण ही निकायांमुळेच पझल बनलेली आहे, गोंधळात टाकणारी बनलेली आहे.
इफ नॉट बॅफलिंग म्हणजे ती समजत नाही असं नाही, असंही म्हणतात पुढे ते. ती समजत नाही असं नाही, पण गोंधळात टाकणारी मात्र नक्की आहे. ते गोंधळात टाकण्याचं कारण काय, की ज्याला जसं वाटेल तसं तो मांडतो, ज्याला जसं वाटेल तसं तो सांगतो. म्हणजे त्याची समज जशी आहे तसं तसं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. लिहिणारे तसं लिहितात, अनुवाद करणारे तशा प्रकारचे करतात, आणि त्याच्यामुळे सगळा गोंधळ, सगळा पझल जो आहे तो त्याच्यामुळे झालेला आहे. परंतु आपल्याला बुद्ध धम्माची शिकवण लक्षात घेण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण बुद्ध धम्माची शिकवण जी आहे ही जीवनामध्ये उपयोगाची आहे. परंतु कसं आहे की आपल्याला तहान लागली आणि मग आपण पाणी शोधतो, आणि पाणी आपण कुठं आहोत, आणि आपल्याला पाणी कोण देतं, कुठून मिळतं, कसं कसं आहे ते, शुद्ध आहे की अशुद्ध आहे. एखाद्यानं त्याच्या भांड्यातून, हंड्यातून आपल्याला पाणी दिलं, तो हंडा स्वच्छ आहे की नाही, तर मग ते पाणी स्वच्छ आहे की नाही. बाटलीचं पाणी आपण शुद्ध म्हणून पितो, ते योग्य शुद्धच आहे की नाही आपल्याला काही माहिती नसतं, पण आपल्याला तहान लागलेली आहे आणि आपल्याला पाणी पिणं भाग आहे. मग आपण जिथं जसं पाणी असेल तसं प्यायचा प्रयत्न करतो, ते प्यावंच लागतं कारण तहान लागली. आपण कुठे कोणाच्या घरी जातो किंवा हॉटेलात जातो, अं, काही ठिकाण अत्यंत गलिच्छ असतात. आपण आता काही हॉटेलांमध्ये जातो गरज म्हणून काही खाण्यासाठी. समजा मी आता काल प्रवासातून आलो, तर मग मला वेगळ्या ठिकाणचं पाणी प्यावं लागलं, तर ते मला पाण्यात डोकावून पाहता येत नाही, पाण्याचं मी काय परीक्षण करू शकत नाही. जसं पाणी आहे तसं मला ते घेणं भाग आहे. कधी कधी काही हॉटेलातली ढाब्यावर जिथं गाडी थांबते, तर ते असे तिथले वेटर जे आहेत ते पाण्यात ते असे पाच पाच ग्लास असे, आता आजकाल ते तसं होत नाही. पाण्याची बाटली आपण घेऊ शकतो, पण कधी कधी प्रत्येक वेळेला आपण तसं करू शकत नाही, तर थोडं पाणी पिण्यासाठी आपल्याला ते घ्यावं लागतं. मुद्दा असा आहे की तहान लागलेली आहे, पाण्याची गरज आहे. पाणी आपल्यापर्यंत कसं येईल याची काही गॅरंटी नाही. तसं धम्म आपल्याला गरजेचं आहे, बुद्धाची शिकवण आपल्याला आवश्यक आहे, पण देणारा कसा आहे, पुस्तक कसं आहे, अनुवाद कसा आहे, प्रकाशक कोण आहे, त्यात शब्द जे काही टाकलेले आहेत ते कशा प्रकारचे आहेत. तर जसं आधीची जी गाथा आलेली आहे, सार असार स्वतःच शोधावा लागतो. योग्य अयोग्यच भान, सती, जागृती ही स्वतःमध्येच असावी लागते. मग आपण त्याच सम्यक सम्यक समज आपल्यात येते. सम्मा दिठ्ठी, सम्यक समज आपल्यात येते. मग आपण काय करायचं काय नाही करायचं याचा निर्णय घेऊ शकतो. हे सगळं विस्तार करण्याचं कारण हे आहे की आता आपण हिंदीमध्ये जो अनुवाद वाचला आणि मराठीत जो वाचला, आणखीन आता तुमच्याकडे वेगळ्या प्रकारचे अनुवाद असतील. मी तुम्हाला पाठवलंय सर, ते वेगळं आहे. हा, तर ते पहिली वाचा बरं, 15वी. 15वी का? अं, एक मिनिट, फक्त अनुवाद माझ्यापाशी अनुवाद अनुवाद वाचा, भाषांतर. अनुवाद होतो का? त्यामध्ये काय लिहिलं धर्मानंद कोसंबीने? पाप करणारा या लोकी शोक करतो, निरंतर शोक करतो, उभय लोकी शोक करतो, आपले मलिन कर्म पाहून तो शोक करतो, आघात पावतो, असं लिहिलंय. बघा आता, म्हणजे त्यांना धर्मानंद कोसंबींना जसं मांडावंसं वाटलं, जसं शब्द टाकावेसे वाटले तसे त्यांनी ते टाकलेले. धर्मानंद कोसंबी हे प्रसिद्ध भिक्षू होते, माहिती, त्यांची अनेक पुस्तकं आहेत. आणि त्यांनी धम्मपदाचा पण अनुवाद केलेला आहे. ते मराठी जाणत होते, ते हिंदी जाणत होते, ते गुजराती जाणत होते. आणि
अं, गुजरातचे बडोद्याचे जे सयाजी महाराज आहेत, ते सयाजी महाराजांनी पण त्यांना काही गोष्टी उत्तेजन दिलं होतं. आता त्यांनी हा अनुवाद जो केलेला आहे, तर पेचचा अर्थ त्यांनी निरंतर असा केलाय. त्यांनी किंवा काय म्हणतात त्यांनी परलोक वगैरे असा अर्थ नाही केलाय. इथं आणि निरंतर असं त्यांनी शब्द प्रयोग केला बघा. उभय लोक, लोक आणि हा, उभय लोक. उभय म्हणजे दोन. उभय म्हणजे दोन हा. दोन दोन तर नंतरचा प्रश्न आहे. इधर अँड इधर और इधर आणि पेच. इधर तर इधर शोचती, पेच शोचती. इथं आणि तिथं, मी तर सरळ म्हणतो इथं आणि तिथं. म्हणजे जो कायने वाचेने मनाने जो कर्म करतो, कृती करतो, वर्तन करतो, वागतो, तो जिथं जाईल तिथं म्हणजे इथं आणि तिथं, असा मी त्याचा अनुवाद करतो. इथं पेच्छ. पेच्छ म्हणजे आता ऍक्च्युली पेच्छ का ही जी एक मनोवस्था आपण सांगितलेली आहे त्यामध्ये, तर प्रेत शब्द त्याला वापरला. प्रेत म्हणजे जिथं खूप यातना भोगणारा मनुष्य असतो तो. का प्रेत, प्रेत मनोवस्था असं म्हटलं. पेच्छ असा पण त्याचा अर्थ असू शकतो, कारण ते 6 लोकांची पण एक शिकवण आहे मनोवस्थांची. देवलोक, असुरलोक, प्रेतलोक, नरकलोक, प्राणीलोक, मनुष्यलोक, अशा काही 6 अवस्था आहेत. तर त्याच्यातली एक अवस्था ही आहे, त्याला प्रेत असं म्हणू शकतात. तसा पण एक संदर्भ आहे. तर अनेक प्रकारे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण सोपं करून घेऊ. कसं सोपं? इथं आणि तिथं, जिथं जाईल तिथं. म्हणजे इथं कर्म सिद्धांत आहे, कर्म विपाकाचा सिद्धांत आहे. आपण जसं कर्म करतो तसं आपल्या पाठीमागे त्याचे परिणाम येतात. त्याला कर्म विपाक म्हणतात. जशी पहिलीच गाथा, गाडीच्या गाडी ओढणाऱ्याच्या मागे, गाडी ओढणाऱ्याच्या पायामागे गाडीचं चाक. तसं तो कर्म सिद्धांत आहे. तसं इथं पण जो वाईट कर्म करतो, पाप कर्म करतो, पाप म्हणजे आता हे पाप पुण्य म्हणजे आपण सरळ कर्माच्या अर्थाने, कृतीच्या अर्थाने घेतो, वर्तनाच्या अर्थाने तो शब्द आहे. इतरत्र जो पाप आणि पुण्याचा जो विषय आहे, किंवा त्यांचे जे अर्थ आणि संकल्पना आहेत, तो वेगळ्या आहेत. त्या बुद्धांची संकल्पना कृतीशी संबंधित. एखादा माणूस वर्तन कसं करतो, कसा बोलतो, कसा वागतो. भासती वा करोती वा, काय बोलतो, काय वागतो, कसा बोलतो, कसा वागतो. ते जर दूषित असेल, किलिठ्ठ. ते जर दूषित कर्म असेल तर ते पाप कर्म, त्याला पाप कर्म म्हटलेलं आहे. पाप कर्म म्हणजे तुम्ही हे आत्मा परमात्मा मानता की नाही, देवधर्म करता की नाही, केला तर तुम्ही पुण्यवान, नाही केला तर पाप कर्म. असं असं बुद्धांची शिकवण कधीच नाही. बुद्धांनी ते आत्मा परमात्मा अशा गोष्टी त्यांनी त्याला ते बोललेच नाही, त्याच्यावर काहीच बोलले नाही. आत्मा परमात्मा हा विषय त्यांनी घेतला नाही. इतर लोक ते तसं जोडतात, बौद्ध लोक पण आणि अबौद्ध लोक पण. इतर लोक ते तसं बोलतात की बुद्धांनी अनात्म सांगितलं म्हणजे आत्मा नाही सांगितलं. बुद्धांनी आत्मा हा शब्द नाही वापरला, आत्म शब्द वापरला. आणि आत्म म्हणजे सेल्फ, स्व, मी. अनात्म म्हणजे त्याच्या विरुद्ध. तर इथं इध आणि पेच हा जो अनुवाद केलेला आहे, हा त्या इतर लोकांच्या मतासारखाच केलेला आहे. इथं आणि तिथं म्हणजे हा लोक आणि परलोक, असा तो अनुवाद केलेला आहे. तो चुकीचा, स्पष्ट याच्यात पाहिजे झाला तर चुकीचा आहे. तर इथं आणि तिथं असं जर म्हटलं, इथं आणि तिथं म्हणजे कसं, की आपण जिथं असू तिथं, समजा मी जसं कर्म केलेलं आहे, मी जर वाईट कर्म केलेलं आहे, तर मी जिथं जाईल तिथं मला शोक करावा लागतो. इथं सोचती, पेच्च सोचती, जिथं जाईल तिथं उभय लोकी म्हणजे दोन लोक. दोन म्हणजे आता दोनच नाही, तर अनेक 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 अवस्थांमध्ये मी जिथं असेल तिथं ते
कर्म सिद्धांतानुसार त्याचा परिणाम माझा पाठलाग करतो. जर मी चांगलं कर्म केलेलं असेल तर गाडी ओढणाऱ्याच्या पायामागे जसं गाडीचं चाक, तसं माझ्या कर्माच्या पाठीमागे त्याचा परिणाम. मग मी इथं पण शोक करील, जर वाईट कर्म केलेलं असेल जिथं जाईल तिथं शोक करील, यातना भोगील. इथं सोचती पेच्च सोचती, इथं आणि तिथं, जिथं असेल तिथं. हा इथं शब्द मराठीच्या इथं सारखा आहे, इथं. आणि पेच्च म्हणजे नंतर, असं म्हणू आपण त्याला. तर त्याचा अर्थ त्यांनी परलोक असा केलेला आहे. तर आपण सोपं करायचं, सगळं गोंधळ जो आहे तो सगळा गोंधळ बाजूला ठेवायचा, सगळं ते क्लीन करून घ्यायचं. म्हणून सतीची आवश्यकता आहे, भान जागृती. ते सगळं बाजूला ठेवायचं, शब्दांच्या गोंधळात पडायचं नाही. आपला मुख्य उद्देश आपलं आपलं काय म्हणतात, आपला प्रश्न, आपल्या यातना, आपलं दुःख, आपलं टेन्शन, आपला शोक हा दूर करणं, हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी सोप्या याच्याकडे यायचं, सोपं पाहायचं. सोपं काय सोपं आहे? आपण जे कर्म करतो वाणीनं किंवा शरीरानं, ते मनाप्रमाणे चालतं, चित्ताप्रमाणे चालतं, विशेषतः चित्ताप्रमाणे चालतं, म्हणजे विचाराप्रमाणे चालतं, भावनांप्रमाणे आपलं बोलणं आणि कृती असते, शारीरिक कृती म्हणजे कर्म. कर्म म्हणजे नशीब नाही, कर्म म्हणजे कृती, ऍक्शन. तर ती कृती जशी असते त्याचा परिणाम असतो. ती कृती जर वाईट असेल त्याला पाप कर्म म्हटलेलं आहे. वाईट म्हणजे, आता वाईट कर्म कोण करतो? जो भानावर नाही तो, जो सतीमध्ये नाही तो, जो जागृत नाही तो. म्हणून सती हा पुन्हा, जागृती हा पुन्हा, मी तर सेंट्रल पॉइंट मानतो. सम्मा समृद्ध म्हणजे संपूर्ण जागृती हा सेंट्रल पॉइंट आहे. आणि बाबासाहेबांचा पण शिकवणीतला तोच मला सेंट्रल पॉइंट वाटतो. जनजागृती, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विजू देता कामाने, हे शब्द आपल्या समोर आहेत म्हणून ग्रंथांमध्ये आलेले आहेत. तर ही जागृती सती जी आहे ना, तीच आपल्याला दाखवते आपण कसं बोलतो, कशी कृती करतो. ती जर वाईट असेल, चुकीची असेल, तर त्याचे परिणाम आपल्या पाठीमागे येणार. वाईट असेल तर वाईट परिणाम येणार, म्हणजे दुःख देणार, यातना देणार, शोक देणार, शोचती, आणि विहयती, विव्हळणार. जर वाईट कर्म केलं तर त्याचा परिणाम आपल्याला तो विव्हळण्यामध्ये आणि शोक करण्यामध्ये असतो. चांगलं काम केलेलं असेल, चांगलं बोललात, जागृतीपूर्वक बोललात, जागृतीपूर्वक काम केलं, कमीत कमी मिस्टेक्स केल्या, कमीत कमी जर चुका आपल्याकडून घडल्या, तर मग कमीत कमी यातना आपल्याला होतात. आणि अगदीच आपण बिनचूक जीवन जगलो, अपमाद जागृतीपूर्वक जीवन जगलो, सतीमध्ये बोललो, सतीमध्ये वागलो, आपला प्रत्येक क्षण जर आपण जागृतीपूर्वक घालवला, तर मग आपल्या वाणीतून वाईट येण्याचा प्रश्न येत नाही. कारण वाणीला सती जोडलेली आहे, असते तेव्हा. वाणीला जर सती जोडलेली असेल, शारीरिक कर्माला जर सती जोडलेली असेल, याला आपण काय अनुसती म्हणतो? परत वाचानुसती असा पण असायला पाहिजे काहीतरी, पण आपण त्याला म्हणू वाणीशी समजा सती जोडलेली आहे, तर वाईट शब्द येणार नाहीत. कारण प्रत्येक शब्दाचं भान आहे. आणि शब्द ज्या अनापान मधून येतात, ज्या मनातून येतात, ज्या चित्तातून येतात, ते सगळ्याचं जर भान असेल, सती असेल, तर आपले शब्द विकृत येण्याची शक्यताच नाही, शक्यच नाही. तर आपोआप चित्तशुद्धी झाली, चांगले शब्द येणार. चित्तशुद्धी नाही, चित्त विकृत आहे, चित्त क्लिष्ट आहे, किल कम्म, किलिठ्ठ. कम्म म्हणजे कर्म, कृती. किलिठ्ठ म्हणजे क्लिष्ट, मलिन, दूषित. अत्तानु म्हणजे आपले स्वतःचे. आपले कर्म जर दूषित असतील, आपले आपली वाचा, आपलं शारीरिक कर्म म्हणजे वर्तन. आता ते शुद्ध वर्तन कसं? पाणाती पाता
पाणाती पाता वेरमणी, म्हणजे समजा प्राणी हिंसा करत नाही किंवा तो विचारही मनात येत नाही, तसं बोलत पण नाही. नदीन दाणा वेरमणी, न दिलेलं घेत नाही, म्हणजे चोरी करत नाही, म्हणजे न दिलेलं घेत नाही. हो, ते कर्म तो शरीराने पण करतो, आणि मनातच तसं नाही तर मनानं पण ते कर्म करतो. चोरी करायला वाणीचा काही संबंध नाही, पण मनात येतं ते शरीरानं होतं. आणि त्याच्या विरुद्ध दान कर्म आहे. दानाची भावना जर चित्तात असेल, मनात असेल, म्हणजे विचारत असेल, मनधम्मात असेल, तर मग शरीर दान करतात. आणि वाणी पण शब्द दान करू शकते, धम्मदान ज्याला म्हणतात ते अं, वाणीचं दान आहे. ते वाणीतून आपण शब्द पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. असं ते कम्म शब्द हा जो आहे ना, हा फार महत्वाचा आहे. कम्म हा मूलाधारच आहे. कर्म सिद्धांत जो आहे तो मूलाधार आहे. परंतु कर्म शब्द विकृत झालेला आहे, तो नशिबाशी जोडलाय, ते दुसरीकडेच नेलाय तो विषय. आणि त्याचं शुद्धीकरण आपल्याला करायचंय, भाषेचं पण शुद्धीकरण करायचं, आणि सगळं स्वतःच तर करायचंच आहे, पण त्याच्यासाठी सगळं शोधून त्याचं शुद्धीकरण करायचं, आणि योग्य शब्द आपल्याला ते वापरायचे, मनात ठेवायचे. तर अनेक शब्द या ठिकाणी अनेक पद्धतीने मांडावे लागतात हे विषय, असा विषय, कारण तो गुंतागुंतीचा आहे. इथं सोचती पेच सोचती, इथं शोक करतो तिथं शोक करतो, वाईट कर्म करणारा पापकारी, उभयथ म्हणजे दोन्हीकडे शोक करतो, असा शोक करून सो सोचती, असा शोक करून, असा विव्हळून, अशी पीडा किंवा असा त्रास सहन करतो तो. कशामुळे? दिसवा कम्म केलिठ्ठ मत्तनो, दिसवा म्हणजे पाहून, आपले वाईट किंवा क्लिष्ट कर्म पाहून, आपले दूषित कर्म पाहून, आपलं चुकीचं वर्तन पाहून तो इथं शोक करतो तिथं शोक करतो, जिथं जाईल तिथं शोक करतो, त्रास भोगतो. गाडीच्या गाडी ओढणाऱ्याच्या पायामागे जसं गाडीचं चाक येतं, त्याप्रमाणे. असा या गाथेचा मला तरी अर्थ जाणवतो. तर मला जसं समजलं तसा मी सांगितलं, आणि तसंच करू शकतो आपण. पुन्हा याच्यात काही वेगळेपणा असू शकतो, पण त्याच्यातून आपल्याला मूलभूत शिकवण शोधायची असते, हुडकून काढायची असते. म्हणून आपल्याला त्याच्यावर चिंतन करावं लागतं, विचार करावा लागतो. आणि विचार करण्याची शक्ती प्रत्येकामध्ये आहे, पण त्या विचारांना सतीची जोड आहे का, भान आहे का, की उगीच विचार करतो, काही विचार करतो, कारण त्याला काही वाटतं चित्त, त्याला काही वाटतं म्हणून तो काही विचार करतो, आणि मग काही बोलतो आणि काही करतो, पण परिणाम सुटत नाही, कारण ते कर्म आहेत. कर्म काही करतो म्हणजे कर्म, तर त्या कर्माला परिणाम त्याच्या पाठीमागे येतात. म्हणून इथे जाग केलेलं आहे, ही गाथा सांगून त्यांनी जाग केलाय, सतीमध्ये आणलाय. इद सोचती पेच सोचती, पापकारी उभयथ सोचती, सो सोचती सो विहयती, दिस्वा कम्म क्लिट्ठ मत्तनो. फार इंटरेस्टिंग गाथा आहे. आणि पुढची गाथा याच्या विरुद्ध आहे, ती आपण उद्या पाहणार आहोत. आज थोडक्यात काही गोष्टी सांगून मी इथं थांबतो, आणि तुमच्यासाठी तुम्ही माईक ओपन करावा. जय भीम, नमो बुद्धाय. सध्या पुरतं, आणि तुम्ही बोलावं. नरकात उत्पन्न झालेला. एक मिनिट काय म्हटल्या वागताई? नरकात उत्पन्न झालेला. हा, एक नरक शब्द पण वापरलाय, परलोक म्हणजे नरक, प्रेत म्हणजे नरक. नरक, बरोबर आहे. नरकात उत्पन्न, तर त्या प्रेतचा अर्थ प्रेत नरकात असू. उत्पन्न झालेला हा, किंवा नरकात हो दुःखात आणि संताप होणारा, असा क्लेश करणारा जीवन हो जगतो. हो.
तर त्या त्याचं पेचचा उदाहरण अर्थ प्रेत म्हणजे नरक असा पण शब्द. आता नरक हा शब्द आपण वेगळ्या अर्थाने घेतो. स्वर्ग नरक अशा अर्थाने नाही. जसं बाबासाहेबांनी पण बऱ्याच जातात नरक शब्द जो वापरला तो यातनांच्या अर्थानं वापरला, की आपण नरक वाईट यातना भो हा वाईट 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 नाही, वाईट नाही, दुःखकारक नुसतंच दुःखकार. वाईट. हा, दुःख. नरक यातना म्हणजे खूप यातना, हा. प्रचंड यातना. आणि ती प्रचंड यातना आणि त्याच्या पाठीमाग बऱ्याचदा दूषित क्लेश मध्ये जीवन जगणारा. क्लेशकार, हा त्यालाच प्रेत त्यालाच प्रेत लोक म्हटलेला आहे. प्रेत अवस्था, प्रेत मान, नरक नरक त्याला पेच म्हटलेला असावा असं असा एक अर्थ मला तरी वाटतो. नरक प्रेत प्रेत या प्रेत प्रेत लोक, नरकात उत्पन्न झालेला. तर ते नरक लोक म्हणजे नरक यातना म्हणजे त्याचं जे त्याचं जो शोक आहे, त्याचं जे वेवळण आहे ते त्या पातळीवरचं असतं, जसा तो कर्म करत असतो किंवा जसं त्याचं बोलणं असतं, वागणं असतं, जसं त्याचं मन असतं, जसं त्याचं चित्त असतं, तसे त्याचे ते परिणाम असतात. ती एक सावधानतेचा, जागृतीचा इशारा बुद्धांनी इथं दिलेला आहे या गाथेच्या आधारे, असं मला वाटतं. उदाहरण देवदत्ताचं दिलंय भगवंताने. देवदत्ताचं दिलंय, आपण आपलं बघू. हा. देवदत्तांचं दिलं ते त्यानं ते बुद्धांना मारण्याचा पण प्रयत्न केला आणि त्याची प्रवृत्ती लहानपणापासूनच तशी होती. जसं तो राजहंसाचा जो मुद्दा आहे लहानपणचा, देवदत्त तेव्हा लहान होते, सिद्धार्थ लहान होते, आणि तेव्हापासून त्याची जी प्रवृत्ती होती वागण्याची, त्या दोघांची प्रवृत्ती त्या घटनेतून दिसते, राजवंशाच्या याच्यातून. पण तो देवदत्त मोठा झाल्यावर तो भानावर नसल्यामुळे, सतीमध्ये नसल्यामुळं, जागृत नसल्यामुळे तो देवदत्त त्याची प्रवृत्ती तशीच पुढे चालत आली आणि ते इथपर्यंत त्याला संघामध्ये घेऊन भिक्षू बनवून त्याला संधी देऊन सुद्धा त्यानं बुद्धांना मारण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याचा परिणाम तो स्वतः भोगत पण होता. म्हणजे ते नरक यातना जे आहे ते, किंवा दूषित मानसिकतेमुळे होणारे जे दुष्परिणाम, तर ते दुष्परिणाम तो भोगत होता, पण त्याला ते दिसतच नव्हतं, जाणवतच नव्हतं, कारण तो भानावर नव्हता. तो ध्यानी होता, हे लक्षात घ्या. तो फार मोठा ध्यान करणारा होता, त्याच्यामध्ये तो पॉवर होता, आणि म्हणून त्या पॉवरच्या जीवावर, त्या नकारात्मक पॉवरच्या जीवावर तो बुद्धांची स्पर्धा करत होता. त्याला समाधीच्या अवस्था प्राप्त होत्या, पण समाधी ही मिथ्या समाधी पण असू शकते, चुकीची समाधी पण असू शकते. बुद्धांनी सम्यक समाधी सांगितली, आणि सम्यक समाधी ही सतीतून येते. 7वं आणि 8वं अंग अष्टांग मार्गातलं, ती जागृतीतून येते, ती ध्यानातून येत नाही. म्हणजे ध्यान हे निगेटिव्ह पण असू शकते, कारण ध्यान म्हणजे सिंपल गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. मन जिथं लागतं, जडतं, त्याला ध्यान म्हणतात. ज्याच्यावर फोकस करतं, जिथे एकाग्र होतं, ज्याला धरून ठेवतं, धारणा, ध्यान ही धारणा आहे. ज्याला धरून ठेवतं त्याला ध्यान म्हणतात. तर देवदत्त हा ध्यानी माणूस होता, आणि त्याचा एक ग्रुप पण तयार झाला होता तसा, आणि त्याच्या जोरावर तो बुद्धांशी स्पर्धा करत होता, की आता तुम्ही आता वय झाले, तुम्ही आता घरी बसा, मी पाहतो संघ, माझ्या ताब्यात द्या. त्या बुद्ध त्याला म्हणतात, सारीपुत्र मोगलांसारखे, म्हणजे ज्यांना प्राप्ती झाली, काही ज्यांना धम्म समजतो, जे मुक्तीच्या मार्गावर आहेत, त्यांच्याकडं ही संघाची किंवा धम्माची धुरा देण्याचा विचार माझ्या डोक्यात नाही, तुझ्याकडे देण्याचा तर प्रश्नच नाही, असं देवदत्ताला ते उत्तर देतात. तर तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. देवदत्ताचं उदाहरण जे ते, तो शोक करतच गेला. तो कर्म विपाक, जसं वर्तन करू तसा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. साधी सोपी गोष्ट आहे. सुनील साळवेकर बोला. तर याच्यामध्ये जो इहलोक किंवा परलोक असे जे शब्द वापरले, ते मला असं वाटतं की त्या प्रचलित कल्पना ज्या होत्या लोकांच्या, तर त्यांच्या भाषेत त्यांना समजावं या मुद्दाम म्हणजे असे शब्द वापरलेले आहेत.
ठीक आहे. आता ज्यांनी, पण ते कसं आहे की इहलोक परलोक तुम्ही आत्मा परमात्म्याच्या याच्यात जर हे कराल की परलोक म्हणजे तो वेगळा लोक काहीतरी, तसा अर्थ जर घेतला तर मग गोंधळ होतो. कर्माच्या म्हणजे ऍक्शन, कृती, वर्तन याच्या अर्थानं जर घेतला की मी आता जशी कृती करील त्याचा मला आत्ता किंवा नंतर परिणाम भोगावा लागणार. मी आता जशी कृती करील त्याचा लगेच मला परिणाम भोगावा. समजा माझ्या मनात आता राग आहे आणि प्रचंड राग आहे आणि मी लगेच काहीतरी अद्वा किंवा मी शिवीगाळ केली किंवा कठोर बोललो किंवा नाही का हक्को ते असं झालं तसं झालं. आपण नाही का आता शिव्यांचा प्रकार कसा असतो आपल्याला माहितीये. म्हणजे एखादा चवताळलेला माणूस, रागानं झपाटलेला माणूस, पछाडलेला माणूस, द्वेष असलेला माणूस, चीड असलेला माणूस कसा बोलतो हे आपल्याला माहिती आहे की आपणही तसे कधी कधी वागलेले असतो. त्याच्यानंतर काय होतं आपलं, आपण स्वतःचा अनुभव घ्यायचा. जेव्हा आपण कधी काळी खूप शिव्या दिल्या, संतापाने असं लाल झालो, खूप बोललो, त्याच्या पुढे जाऊन एखाद्याला आपण काय म्हणतो, एखाद्याची गचांडी धरली, एखाद्याला मारलं. आता आपला राग कोणत्या पातळीवरचा आहे, तो द्वेष, तो राग कोणत्या पातळीवरचा आहे, त्या पातळीवरच आपलं वर्तन असतं आणि त्या पातळीवरचे परिणाम असतात. आपण आपलं असं आठवू शकतो की आपण कधी काळी जेव्हा असं वागलेलो असतो तेव्हा आपल्या मनावर काय परिणाम झालेला असतो. पुन्हा मी आता एक माझा अनुभव म्हणून मी सांगतो. मी माझ्या आत्मकथनामध्ये एक मच्छिंद्र नावाच्या एका वर्गातल्या मुलाची मी गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे घडलेली गोष्ट नाही, ती घडलेली घटना. तेव्हा मी 5वी 6वीला काही असेल. तर मच्छिंद्र हा वर्गातला मुलगा, बाकी मी त्याची आता बाकी जातभेद सांगत नाही, परंतु वर्गातला मुलगा, त्याने माझी कंपास पेटी त्याने चोरली, लांबवली आणि त्या कंपास पेटीमध्ये काही पैसे होते, 2-5 रुपये असतील, काय असतील ते माझ्या आता नेमके आठवत नाही. तर ते 5 रुपये, घटना कधीची, मी 5वीत असताना, 6वीत साधारणपणे, 5वीत 6वीत असताना, म्हणजे 10-11 वर्षाचा असताना, समजा 10-11 वर्षाचा असेल अंदाजे. मला घटना आठवत नाही 5वीतली का 6वीतली, पण 10-11 वर्षाचा मी असेल तेव्हाची घटना आहे. तर त्याने माझ्या कंपास पेटीतले पैसे चोरले, म्हणजे माझी कंपास चोरली. आणि नंतर मला घरी गेल्यानंतर मला शंका आली की त्याने ती कंपास चोरलेली असावी, म्हणजे माझे पैसे चोरलेले असावे. मी आपल्या वस्तीतून गावात गेलो आणि नेमका तो त्या हॉटेलच्या समोर तो काहीतरी खात उभा होता आणि मला पाहून तो घाबरला, गडबडला आणि लगेच त्यांनी कंपास पुढे केली माझ्या, आणि त्याच्यामध्ये सुट्टे पैसे काही शिल्लक होते, बाकीचं त्यांनी काही ते खाल्लं, ते बेळबत्ता खाल्ला असेल किंवा काय गोडीशेव खाल्ले असेल, त्या खाल्ल्या आणि उरलेले पैसे त्या कंपास पेटीत होते. त्यांनी ती कंपास पेटी माझ्याकडे दिली. आता मी त्याला म्हणजे संतापलेलो, माझे पैसे चोरले, अकोची म्हणजे माझे पैसे चोरले, माझं असं केलं तसं केलं. हे जे डोक्यात चाललेलं होतं, मनात चाललेलं होतं, त्याप्रमाणे मी त्याला बोललो. आणि एखाद्याचं हे पण केलं असेल, त्याला धक्काबुक्की पण केली थोडीशी. आता ते 6वी त्यावेळीची धक्काबुक्की जशी असेल तसं. तो घाबरलेला होता. आता माझं वय 70 आहे, माझ्या मनात ती घटना आहे. तो त्रास जरी नसला तर ती घटना माझ्या मनात आहे. याला कर्मविपाक म्हणतात. जे कर्म केलेलं आहे ते कर्म त्यावेळेस जर दूषित असेल तर मी काय म्हणणार, ते पैसे 2 रुपयाची गोष्ट आहे, 3 रुपयाची गोष्ट आहे. आता ती त्यावेळेला जास्त असेल आणि ते माझे पैसे होते, मला पाहिजे होते, त्याच्या
त्यांनी घेतले, त्यांनी त्याचं खाल्लं, मी उरलेले पैसे दिले परत, त्याचं समाधान मला कमी, पण माझे पैसे त्यांनी खाल्ले, याचा परिणाम माझ्यावर जास्त झाला. तर बरेच दिवस ते मला ती घटना अशी वाटत होती की असं 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 का केलं, मित्र होता वगैरे वगैरे जे काय असेल ते. पण माझं मन जसं काम करत होतं तशा मला यातना होत होत्या त्यावेळेला. आता आपल्याला, आपण धम्माच्या मार्गावर आहोत, जागृतीच्या मार्गावर आहोत, आपण आपलंच ते भूतकाळातल्या ते मन नाही, पण त्याचे जे परिणाम आपल्यावर आहेत, संस्कार या रूपानं, संस्काराच्या रूपानं ते जे परिणाम आहेत ते परिणाम आठवतात, पण ती मनस्थिती नाही. त्यामुळे तो त्रास जरी आता नसला तर ती घटना मात्र मनामध्ये आहे. तर गाडीच्या मागे गाडी ओढणाऱ्याच्या मागे गाडीचं चाक, हे जे आहे की आपल्या मनात संस्कारामुळे, मेमरीमुळे आपल्यामध्ये सगळा इतिहास दडलेला आहे, सगळा भूतकाळ दडलेला आहे. याला आपण भूतकाळ म्हणतो. भूतकाळ गेला, भूतकाळ नाही शिल्लक, तो वर्तमानच आहे. वर्तमानात आठवणाऱ्या गोष्टीला आपण भूतकाळ म्हणतो. भूतकाळ भूतकाळ गेला, तो मुलगा मेला असेल, तो आता म्हणजे माणूस होऊन मेला असेल, तो माझं 70 वय, त्याचं 70 असेल, तो आहे का गेलाय मला माहिती नाही, पण तो माझ्या मनात आहे. हे व्यक्तिपरत्वे पण असू शकतं. आता समजा एखादा संवेदनशील व्यक्तीला समजा, तर तुम्हाला ते आठवतं, आता तो जो व्यक्ती जिवंत जर असला तर त्याला कदाचित हे आठवत सुद्धा नसेल की असं काही घडलं होतं. हा पण प्रश्न, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझं मन कसं काम करतं तेवढंच मी त्याचं नाही सांगत मी. माझं मन, त्याचा चेहरा मला पूर्ण आठवत नाही, आता पूर्ण आठवत नाही. म्हणजे आता मी त्याला ओळखणार पण नाही, असेल तो तर जिवंत, पण माझ्या मनात तो जिवंत आहे. पण कोणता जिवंत आहे? मच्छिंद्र 6वीतला 7वीतला, कंपास पेटी घेतलेला, कंपास पेटी चोरलेला, ते तोंड, त्या शर्टानं तो तोंड पुसत पुसत माझ्याकडे घाबरत घाबरत आला, ती घटना, आणि ते कंपास देतो, त्याचा हात थरथर कापत होता, हे मला आठवतं. त्याचं मन पण खात होतं, त्याचं मन पण त्याला खात, तो त्याचा प्रश्न आहे. पण मी काय केलं ते मला माहिती आहे. त्यानं काय केलं, त्याच्या मनात काय चाललंय, त्याचं घाबरणं ते त्याला माहिती असेल. मी काय केलं, मी काय बोललो, हे मला माहिती आहे. ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या जवळ असतं. म्हणून आपण त्याच्यामध्ये सेपरेशन केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये समजा हजारो घटना आहेत, 70 वर्षातला प्रोग्राम या 80 वर्षात, 80 किंवा 78-80 किलो वजनाच्या या बॉडीमध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये साठलेला आहे. भूतकाळ माझ्यामध्ये संस्कार म्हणायचे का? हे संस्कार, संस्कार संस्कार काय आहेत आपल्याला माहिती नाही, पण परिणाम म्हणून आपण त्याला संस्कार म्हणतो. संस्कार म्हणजे चित्त आहे, मन आहे, पण ते कसं काम करते याची सती आपल्याला नाही, याचं भान आपल्याला नाही. त्याच्यामुळे कशामुळे होतं हे कळत नाही, पण परिणाम मात्र आपण जर भानावर नसू, जागृत नसू आत्ता, तर ते परिणाम पाठीमागे येतात, जसं गाडी ओढणाऱ्याच्या मागे गाडीचं चाक चालतं. ही गोष्ट आपल्याला भानावर आणणारी आहे, ही सत्य आहे, आणि हेच काम मुख्य आहे. ह्याच्यातूनच आपलं चित्त विमुक्त होऊ शकतं, चित्त शुद्धी होऊ शकते, मन शुद्ध होऊ शकतं. त्या दृष्टीनेच आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. ते आपलं काम आहे, ज्याचं त्याचं काम आहे. आपल्यासाठी दुसरा कोणी काम करू शकत नाही. आपलं काम आपल्यालाच करावं लागतं. ते आपलं जागृत मन, जागृत चित्त करतं. म्हणून एक कलमी कार्यक्रम आपण पाहतो या ठिकाणी.
का आपण भानावर येऊ, जागे होऊ, सती काय आहे समजून घेऊ, जागृती काय आहे समजून घेऊ. आतापर्यंत काय जे काय केलं, चुका केल्या, चूक केलं, बरोबर केलं, त्याचा काय उपयोग नाही विचार करून. जे झालं ते गेलं, छोड दो. आत्ता या क्षणी वर्तमानात हा श्वास, हा आन, हा अपान, या क्षणातला श्वास, या क्षणातला उच्छ्वास, या क्षणातला आन, या क्षणातला अपान, या क्षणातली काया, या क्षणातलं चित्त, त्याच्या जाणीवा, या क्षणातले विचार, जे गतिशील आहेत. स्थिर काहीच नाही, सगळं गतिशील आहे. याला नित्य म्हटलेलं आहे, जे प्रवाहित आहे. कारण स्थिर काहीच नाही, कोणती गोष्ट नित्य स्थिर नाही. विचार करता करता, विचारांकडे पाहता पाहता विचार निघून जातात. जसे आकाशातले ढग वाहत राहतात, तसे विचार पण वाहत राहतात. भावना पण त्या जास्त परिणाम करणाऱ्या असतात, त्या स्थिर असल्यासारख्या वाटतात, परंतु त्या पण स्थिर नाहीत. 5वी-6वीतला मच्छिंद्र हा 17व्या वर्षात नाही येतो. ती मनोवस्था, ही मनोवस्था आहे. फक्त मेमरी, स्मरण त्याचं आहे, त्याची स्मृती. आता सती ती स्मरणच पाहते, म्हणून त्याला सतीला स्मृती असा शब्द आहे. पण स्मृती म्हणजे जे मृत आहे, म्हणजे आता मच्छिंद्र मृत आहे, त्याचं शरीर किंवा त्याचं जीवन अशा अर्थानं नाही. ती मेमरी मृत आहे, परंतु आता जिवंत आहे संस्काराच्या रूपानं. तर ती घटना संपली, तो मच्छिंद्र नाही, ती कंपास नाही, ते पैसे नाही, आणि तो भास्कर पण मेला. तो आत्ता नाही. तो आत्ता नाही, तो वेळ. म्हणून कोणतीच गोष्ट अशी स्थिर नाही. जागृतीपूर्वक जेवढं आपण जीवनाकडे पाहू, तेवढं आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आपण आपल्या जीवनाचं संशोधन करतोय या निमित्तानं. याला धम्मविजय म्हटलेला आहे, सप्तबुद्ध्यांगातलं दुसरं अंग. आणि ते ज्याने त्याने केलं पाहिजे. का तुमच्यापेक्षा जास्त तुम्हाला ओळखणारं दुसरं कोणीच नाही. माझ्यापेक्षा जास्त मला ओळखणारं दुसरं कोणीच नाही. ज्याला त्याला हे काम करावं लागतं. अत्तदीपक हो.